5 जुलैला ठाकरे बंधू वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत। दरम्यान या मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंकडून एकत्रित महाराष्ट्राच्या जनतेला निमंत्रण देण्यात आले। तर दुसरीकडे कर्नाक पूल सुरू करण्यात यावा यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित आंदोलन केलंय। पाहुयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे। त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं, त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। आम्हाला निमंत्रण आले आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारनं हिंदी भाषेचा GR रद्द केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर आली असून सर्व राजकीय पक्षांना मेळाव्यासाठीचं निमंत्रण देण्यात येणार आहे। मराठी बोलताना पाहायचं आहे, मग ही सुरुवात आहे असा उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर आहे। ठाकरे बंधूंकडून या मेळाव्यासाठी दुसऱ्यांदा निमंत्रण देत जनतेसह सर्व राजकीय पक्षांना मेळाव्यात येण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे, मग ही सुरुवात आहे। दिनांक 5 जुलै 2025 NSCI डोम वरळी सकाळी 10 वाजता आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे। सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हाला निमंत्रण आहे, नाहीतर तुम्ही येणारच आहात। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा। 5 जुलैला वरळी डोम मध्ये विजयी मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसे नेत्यांनी मेळाव्याच्या स्थळाची पाहणी केली। दरम्यान या विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर जनता येणार असल्याचा विश्वास देखील यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे आणि गर्दी समोर आपण समुद्र बघताय। उद्या 2 समुद्र माणसांचे, मराठी माणसाचा एक समुद्र आणि समोर असलेला समुद्र याची स्पर्धा होईल। त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं, त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। ते आले तर त्यांचं स्वागत आहे। मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आले असतील तशीच लोक इकडे सुद्धा येतील। त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे। पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, पण ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही। या विजयी मेळाव्याला काँग्रेसचे नेते देखील येणार आहेत। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे। मेळाव्याचं निमंत्रण मिळालंय, त्यामुळे मेळाव्याला जाणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। आम्हाला निमंत्रण आले आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्हाला निमंत्रण आले आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्हाला निमंत्रण आले आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। काल देखील विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या जनतेला साथ घातली होती। वाजत गाजत गुलाल उधळत या असा उल्लेख कालच्या पत्रात होता। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या। आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून 5 तारखेला विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला मनसे, ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार आहे। मात्र त्यापूर्वीच हे दोन्ही पक्ष आंदोलनात एकत्र आल्याचं पाहायला मिळाले। मस्जिद बंदर स्टेशनजवळ कर्नाक पुलासाठी आंदोलन करण्यात आलं। काम पूर्ण होऊनही पूल सुरू न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं होतं। मराठी माणूस एक झालाय म्हणून ह्या सरकारची म्हणून अशा प्रकारे आंदोलन करून देत नाहीत। हा 10 तारखेला हा ब्रिज खोलणार होते, पण अजूनपर्यंत खोलला गेलेला नाही। ह्याच्या विरुद्ध
मराठी माणूस एक झालेला आहे. हिंदीबाबतचा GR रद्द केल्यानंतर वरळी डोम इथं विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सभास्थळाची देखील पाहणी केली. त्यामुळे आता महाराष्ट्राला प्रतीक्षा लागलीये 5 तारखेला ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.